सगळ्यांचं हार्दिक स्वागत. सगळ्यांना एक सूचना आहे की सगळ्यांनी आपले ऑडिओ व्हिडिओ बंद ठेवावे, म्हणजे सगळ्यांना क्लिअर ऐकता येतील. आणि यापुढील सगळे सूत्र जोशी काकांकडे. हरिओम. सर्वांना हरिओम. नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि सगळ्यांचं अभिनंदन. कारण एवढा मोठा सण असून आपण आज आता वेळेवर जॉईन झालेले आहात. आज खरं म्हणजे मेळावा पण होता, त्यामुळे ठीक आहे. पण आपलं काय म्हणतात तो जगन्नाथाचा रस चालू राहायलाच पाहिजे, तसं आपण चालू ठेवूया. श्री समर्थ रामदासकृत मनाचे श्लोक 36 ते 40 आज आपण घेणार आहोत. नेहमीसारखी सुरुवातीला गुरुवंदना, स्वामीजींचं पुण्यस्मरण आणि मग राष्ट्रकल्याण प्रार्थना झाल्यानंतर आपण आपल्या विवेचनाला सुरुवात करूया. प्रार्थना करतो. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं त्वं नमामि. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. स्वामीजींचं पुण्यस्मरण आणि राष्ट्रकल्याण प्रार्थना. हे राष्ट्र मोठे झाले पाहिजे, यासाठी अखंड परिश्रमाबरोबर वातावरण शुद्धीही झाली पाहिजे. या दोन्हींची एकत्रता आम्ही करत आहोत. मानवता कल्याणमस्तु, राष्ट्र कल्याणमस्तु, व्यक्ती कल्याणमस्तु. आपण सुरुवातीच्या प्राथमिक पाठामध्ये बघितलं होतं की हे जे श्लोक आहेत त्याचं एक ठराविक पद्धतीने वर्गीकरण स्वामीजींनी केलेलं आहे. तर आतापर्यंत झालेल्या श्लोकांसंबंधी जर का ते वर्गीकरण बघायचं तर 2 ते 21 श्लोक हे संसार सौख्य ह्या विषयासंबंधित आहेत. आता हे कसे आहेत, काय आहेत, हे ज्यांनी अभ्यास करून बघावं, कारण आपण प्रत्येक श्लोकाचा अर्थ जो आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यातले 2 ते 21 श्लोक संसार सौख्य असं म्हटलेलं आहे आणि 22 ते 41 म्हणजे आज आपण 36 ते 40 पर्यंत जाणार आहोत. म्हणजे हे जवळजवळ सगळे श्लोक आहेत ते भाग्य स्वप्न, हे भाग्य स्वप्न पूर्तीसाठी त्याचा उपयोग होईल अशा पद्धतीचे ते श्लोक आहेत, असं स्वामीजींनी त्याचं काय म्हणतात ते क्लासिफिकेशन केलेलं आहे. 2 ते 21 संसार सौख्य आणि 22 ते 41 भाग्य स्वप्न. मागच्या वेळेला जे आपण 31 ते 35 श्लोक घेतले त्याचा सारांश थोडक्यात आणि मग आजच्या श्लोकाकडे जाऊया आपण. सारांश असा की प्रभू रामचंद्र पराक्रम आणि बळ ह्यात श्रेष्ठ आहेत. सर्व सृष्टी ही त्यांची लीला आहे आणि असे श्रेष्ठ जे आहेत ते भक्तांसाठी काय करतात ते त्याच्यातून सांगितलं की अहिल्याच्या हातून चूक झाली होती, परंतु पश्चात्ताप दग्ध झालेल्या अहिल्याचा सुद्धा रामाने उद्धार केला होता. हनुमंत आणि विभीषण हे रामकृपा प्राप्त झालेले अत्यंत थोर असे भक्त आहेत. जो खरा निष्ठावान भक्त आहे, श्रद्धावान भक्त आहे किंवा चुकलाय परंतु प्रामाणिक पश्चात्ताप झालेला भक्त आहे, त्याला भगवंत कधीही अंतर देत नाहीत. भगवंत कधीही भक्तांची उपेक्षा करत नाहीत.
आणि इतकंच नाही, त्याबद्दल ते भक्ताला नेहमी आश्वासन देतात. पण शेवटी आपला या सगळ्यावर अढळ विश्वास असला पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे आणि आपली भक्ती दृढ आणि अचल ठेवली पाहिजे, असा साधारणतः सारांश होता त्या 5 श्लोकांचा. श्रीराम. श्लोक 36. सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ठ पाहे, सुखानंद आनंद कैवल्यदानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. आपण या 36व्या श्लोकाचा अर्थ समजून घेण्याचा, अभ्यास करण्याचा प्रयत्न करूया. सदा सर्वदा देव सन्निध आहे. सन्निध म्हणजे शेजारी, जवळ आहे, निकट आहे. कृपाळूपणे अल्पधारिष्ठ आहे. कृपाळू म्हणजे दयाळू, करुणा असलेला. अल्प म्हणजे थोडं, फार नव्हे. धारिष्ठ म्हणजे धीर, धैर्य, साहस. सुखानंद आनंद कैवल्यदानी. कैवल्य म्हणजे मोक्ष. दानी म्हणजे देणारा, उदार, दाता. ईश्वर सदैव आपल्याजवळ असतो. तो आपल्या अत्यंत निकट असतो. पण एवढं असलं तरी आपल्या धैर्याची, आपल्या भक्तीची, आपल्या निष्ठेची ती थोडी कसोटी पण पाहत असतो. तो सुखस्वरूप आहे, आनंदमय आहे, मोक्ष देणारा तो उदार दाता सुद्धा आहे. आणि दासाभिमानी जे भगवंत आहेत, दासाचा अभिमान असणारे जे भगवंत आहेत, ते आपल्या दासांची कधीही उपेक्षा करत नाहीत, असा या श्लोकाचा सरळ अर्थ. आता थोडं आपण विश्लेषण बघूया. भक्तिपंथावर म्हणजे भक्तीच्या मार्गावर वाटचाल करीत असताना त्या वाटचालीत भक्ताला भगवंताविषयी अनेक अनुभव येतात. आणि भगवंत माझ्यापाशी आहे असा जो मुख्य अनुभव आहे, साक्षात प्रत्यय आहे, असा येणं हा या सगळ्या अनुभवांचा राजा आहे. म्हणजे आपल्याला वेळोवेळी प्रत्यय येतात, परंतु तो माझ्याशी आहे आणि तो माझ्याशी कायम आहे असा प्रत्यय येणं हा सर्वात मोठा अनुभव आहे. आता देव आपल्या जवळ असल्याचा जो प्रत्यय आहे तो 3 प्रकारे येतो. एक म्हणजे तो आपल्या बरोबर आहे असा आपल्या बुद्धीचा ठाम निश्चय होतो. बुद्धीने निश्चय झालाय पण तो दिसत नाहीये. दुसरा अनुभव असा आहे की तो आपल्या बरोबर आहे याची अधूनमधून प्रचिती येते, त्याचं दर्शन होतं, किंवा एखाद्या घडलेल्या घटनेमध्ये अनुकूल असा अकल्पित बदल घडतो. म्हणजे एखादी घटना असते ती आपल्याला चिंता वाटणारी असते, परंतु एकदम त्याच्यामध्ये असा अकल्पित अनुकूल बदल होतो आणि आपल्याला लक्षात येतं की कोणाचा तरी हा परमेश्वराची कृपा आहे किंवा प्रत्यय आहे. आणि तिसरा, तो आपल्या अंतर्यामी प्रगट होऊन प्रत्येक प्रसंगामध्ये मार्गदर्शन करतो. आणि भगवंत जवळ असणारी जो हा अनुभव आहे किंवा ही प्रचिती आहे, हे ज्या प्रतीचे प्रकार जे आहेत, हे आपण 3 प्रकार बघितले, ते भक्तावर आणि भक्तांच्या मनोरचनेवर अवलंबून आहे. प्रत्येक भक्ताचं मन वेगळं आहे, स्वभाव वेगळा आहे, व्यक्तिमत्व वेगळं आहे, आणि ह्या सगळ्या पद्धतीने वेगळे वेगळे जे असतात त्यांना वेगवेगळे अनुभव येतात. पण त्यातले हे 3 मुख्य प्रकार आहेत. इथे समर्थ म्हणतायत देव दयाळूता आहे, पण तो आपलं थोडं परीक्षा पण घेतो. ती थोडी परीक्षा असते भगवंताच्या दृष्टीने, पण कधी कधी ती आपल्याला फार भारी पडते असं भक्तांना वाटतं.
परंतु समर्थ म्हणतात की भक्तांचं हे म्हणणं बरोबर नाही. भक्तावर जेव्हा कठीण प्रसंग येईल तेव्हा भगवंतांनी त्याला सहाय्य करावं ही अपेक्षा काही वावगी नाही. पण सहाय्य करावं म्हणजे काय? माणसाचं जीवन आहे ते नेहमी बऱ्या वाईट प्रसंगांनी विणलेलं एक वस्त्र आहे आणि ह्यातून सगळे वाईट प्रसंग नाहीसे करणं शक्य नाही. ते नियमात पण बसत नाही, ते योग्य पण नाही. तर मग भक्तावर जेव्हा वाईट प्रसंग येतो तेव्हा त्या वाईट प्रसंगात त्याच्या मनाची स्थिरता टिकवण्याचं आत्मबल भगवंत त्याला देतो. आणि अतिशयच वाईट प्रसंग असेल तर भगवंत आत्मबल तर देतो, पण त्या प्रसंगातील अशुभ घटनांच्या घडण्यामध्ये शक्य तेवढी अकल्पित सोय बघतो. अर्थात प्रसंग कसाही असला तरी जो भक्त भगवंताचे अनुसंधान बरोबर सांभाळतो त्याच्याच बाबतीत भगवंताच्या मदतीचा अनुभव येतो. म्हणजे भक्त असणं, भक्तीची निष्ठा असणं, सातत्य असणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्यांच्या आहेत त्यांच्या बाबतीतच हे अनुभव येऊ शकतात. माणसाचं जे मन आहे ते मन सुद्धा एखाद्या प्रसंगी धोका देतं. वाईट प्रसंग आला असता सगळ्या बाजूने आपल्याला अंधकार दिसतो, काळोख वाटतो. मग भक्त भगवंताचं स्मरण करत राहतो, भगवंताचं आवाहन करत राहतो आणि अशा परिस्थितीत अत्यंत अशुभ परिणामाला सुद्धा तोंड देण्याची तो मनाने तयारी सुद्धा करतो. पण इतक्यात अकल्पितपणे विलक्षण फरक पडून त्या सगळ्या प्रसंगाचा तोंडवळा बदलतो. तो प्रसंग जो आहे तो एकदम बदलतो आणि मग त्या क्षणी हा बदल घडून आल्यानंतर त्या क्षणी भक्ताचं जे मन असतं ते भगवंताबद्दल कृतज्ञतेने भारावून जातं. तो भगवंताचे आभार मानतो. पण भगवंताची मदत दृश्याच्या द्वारा म्हणजे वस्तू आणि व्यक्ती यांच्या द्वाराच व्यक्त होतं. म्हणजे भगवंत प्रत्यक्ष येत नाही. एकंदर प्रसंगातल्या ज्या व्यक्ती असतील किंवा प्रसंगातल्या ज्या गोष्टी असतील त्या बदलूनच ती प्रत्यक्ष मदत येत असते. भगवंत काही येत नाही. आणि म्हणून जरी क्षणभर भक्त भारावला तरी तो प्रसंग जेव्हा ओसरून जातो, काळ जातो, त्यावेळेला बरंच हळूहळू मन जे आहे ते भगवंताला विसरतं आणि परत त्या दृश्यामागची शक्ती विसरून परत दृश्य जे जग आहे त्यालाच ते महत्व द्यायला लागतं. खरं म्हणजे आपण ह्या श्लोकामध्ये किंवा ह्या मनाच्या श्लोकामध्ये आतापर्यंत बघतोय आणि पुढे पण बघणार आहोत की ह्या विश्वामध्ये जी जी घटना घडते तिचं प्रत्यक्ष आपल्याला दृश्य कारण जरी वेगळं असलं तरी तिचं जे मुख्य कारण आहे, प्रधान कारण आहे ते भगवंतच आहे. आणि वरवरची बाकीची कारणं आहेत, तात्पुरती कारणं आहेत. ही धारणा निसंशय मनात तयार होणं आणि अशा पद्धतीची धारणा तयार होणं, ती टिकणं, हा देवाच्या जवळ असण्याचा सर्वोत्तम असा अनुभव आहे. आणि अशा पद्धतीने ती जसजशी धारणा विकसित होत जाते मनात तसतसा तो अनुभव अधिकाधिक समृद्ध होत जातो. सदा सर्वदा देवसन्निध आहे. सदा सर्वदा हा आपण बघितलं तर मनाच्या श्लोकामध्ये स्वामी रामदासांचा अत्यंत आवडता शब्द आहे. फक्त सदा नाही म्हणत, ते सदा आणि सर्वदा असं म्हणतात. भगवंत भक्ताचं दुःख पाहू शकत नाही. त्यातले आपल्याला अत्यंत माहीत असलेला सगळ्यांना तो प्रसंग म्हणजे द्रौपदी वस्त्रहरण. पांडव आणि कौरवांचा द्यूत खेळ झाला. पांडव हरले आणि मग एक एक वस्तू ते लावायला लागले आणि शेवटी त्यांनी द्रौपदी सुद्धा त्याच्यात डावात लावली. आणि मग त्या द्रौपदीला दरबारात आणलं आणि दुःशासन आणि दुर्योधन
जेव्हा तिची अवहेलना करतात तेव्हा हे सगळे हरलेले पांडव शांत तिथे बसलेले असतात एका कोपऱ्यात. तिला खूप राग येतो आणि सुरुवातीला तिला स्वतःच्या संरक्षणाची पती पांडवांकडून अपेक्षा असते. ती धर्मराजाकडे बघते, भीमाकडे बघते, अर्जुनाकडे बघते, असं एक एक सगळ्यांकडे बघते. पण आणि ते येतील आणि आपल्याला ह्या प्रसंगातून सोडवतील असं ती बघत असते त्यांच्याकडे. पण ते सगळे एक एक करून मान खाली घालून बसलेले असतात. मग तिला दरबारातले वडीलधारे ज्येष्ठ असतात, भीष्मराज, द्रोणाचार्य, कृपाचार्य, हे सगळे असतात, तिथेच बसलेले असतात. आणि हे तरी आपल्याला न्याय देतील अशी तिची अपेक्षा असते. त्यांच्याकडे ती बघते, पण तेही खाली मान घालून बसलेले राहतात. आणि मग काहीच उपाय राहिला म्हणून अतिशय आर्ततेने ती मनातून श्रीकृष्णाला साथ घालते आणि मग तिला संरक्षण मिळतं. अशी ती गोष्ट आहे. नंतर काही काळ गेला आणि द्रौपदीने कृष्णाला विचारलं, कृष्णा, तू तर सर्व ज्ञानी आहेस. माझी विटंबना किती वेळ चालली होती हे तुला कळत नव्हतं का? तुला कळलं होतं, पण तरुण सुद्धा तू एवढा वेळ का आला नाहीस? तू का माझा अंत पाहत होतास? त्यावेळेला श्रीकृष्ण सांगतात, ते महत्वाचं आहे. ते सांगतात की द्रौपदी, मी तुझ्या मागे पहिल्या क्षणापासून होतो. तुझ्या सहाय्यासाठी मी पहिल्या क्षणापासून उपलब्ध होतो, पण तुला माझी आठवण नव्हती. तुला कुणाची आठवण झाली? पांडवांची झाली, नंतर दरबारातल्या ज्येष्ठ आचार्यांची झाली. आणि तू त्यांची आठवण करत असताना मी काहीच करू शकलो नाही. आणि ज्या क्षणी तू मनापासून मला साथ घातली त्या क्षणी लगेच मी मदत केली. तात्पर्य असं की भगवंत आपल्या सन्निध आहेत, पण मनाने किंवा चित्तानी, म्हणजे आपल्या अंतर्मनाने, आपल्या चित्तानी, आपल्या अंतःकरणाने आपण त्यांच्या सन्निध नसतो. कारण भगवंतांचं आपण जेव्हा दर्शन करायला जातो तर 3 प्रकारे आपण मागणी मागतो साधारणपणे. म्हणजे अनेक प्रकारे मागतो, पण मुख्य 3 प्रकार. मला हे मिळावं, मला ते मिळावं, ह्यासाठी मागणी. म्हणजे जे मिळत नाही, जे मिळालं नाही ते मिळावं ही मागणी. म्हणजे एक प्रकारे प्रारब्ध बदलण्याची मागणी. 99% लोकांची मागणी जे प्रारब्धाप्रमाणे मिळत असतं ते न मिळता दुसरं मिळावं अशी असते. आणि हे सगळे 99% भगवंताच्या परीक्षेत नापास झालेले लोक आहेत. ते खरे भक्त नाहीतच. भगवंत त्यांच्याकडे लक्षच देत नाहीत. भगवंत ज्यांच्याकडे लक्ष देतात असे त्यातले फक्त 1% लोक असतात की त्यांनी प्रामाणिकपणे भक्त केलेले असते, परंतु त्याची ती मागणी असते. मग भगवंत काय करतात? त्यांचं पूर्वपुण्य किंवा पूर्वकर्म किंवा भक्ती लक्षात घेऊन त्यांच्यासाठी प्रारब्ध थोडं पुढे मागे करतात. म्हणजे प्रारब्ध बदलत नाहीत, परंतु प्रारब्धाची थोडी आलटापालट करतात आणि आजचं संकट टळेल पण उद्या संकट येणार अशा पद्धतीची ती तयारी असते. पण कृपाळूपणे अल्पधारिष्ठ पाहे, म्हणजे परीक्षा जे शांतपणे भगवंताची कसोटी पार करतात ते भक्त ती परीक्षा पास होतात. आणि त्यांच्या बाबतीत मग देव काय करतो? तो त्यांचं प्रारब्ध बदलत नाही, पण तोच प्रसंग त्यांच्यावर आला तरी त्यांची शांती देखील बिघडून देत नाही. भगवंताचं सानिध्य त्या भक्तांनी आपल्या हृदयात धरून ठेवलेलं असतं. असे भक्त जीवनात अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीत कधीही ठराविक मर्यादेबाहेर अशांत होत नाही. हा ह्या त्या श्लोकातला गर्भितार्थ आहे. स्वामीजींनी हा जो श्लोक आहे त्याच्यावर त्यांनी असं म्हटलंय की देवभक्ताला संकट का असतात? मग देवभक्ती करतो, मग त्याला संकटच कशाला मुळात? देवशक्ती मिळवण्याचे 2 सुंदर मार्ग तुळशीदास स्वामींनी सांगितले. तुळशीदासजी म्हणतात, एक तर तू रामावर प्रेम कर, नाहीतर रामाला तुझ्यावर प्रेम करू दे. रामाचे प्रेम तुझ्यावर जडण्यासाठी रामाला प्रिय असं लोककल्याणाचं काम तुम्ही करायला पाहिजे. कारण सगळ्या रामाचा जो अवतार झालेला आहे तो तेवढ्यासाठीच झालेला, लोककल्याणासाठी झालेला आहे. आणि मग तुम्ही लोककल्याणाची काम करताना, रामाची कामं करताना जेव्हा संकट येतील
तेव्हा तुम्हाला असं वाटलं पाहिजे की रामाने त्याच्या जीवनामध्ये संकट काय कमी झेललेली आहेत का? त्यांच्यावर पण संकट आली होती. तेव्हा रामभक्तीने राम सामर्थ्य ही युक्ती खरी आहे. हा श्लोक सांगतोय की देव तर तुमच्याजवळ आहे, मग आता तो जवळ आहे तर संकट काय येतात, आणि म्हणून पुन्हा परत रामावर संकट आली ही वस्तुस्थिती लक्षात घ्यायची. त्या संकटांना रामाने अत्यंत समर्थपणे तोंड दिले हे बघायचं. आणि रामावर जर का विश्वास असेल, रामकार्यावर विश्वास असेल, तर ती समर्थता आपल्या सन्निधीही येते. आणि हेच या श्लोकाची दुसरी ओळ सांगते. आता काय आहे, वडील जोपर्यंत मुलाला उत्तम खायला देतात तोपर्यंत ते चांगले, पण ते आजारी पडले तर लगेच मुलाला ते संकट वाटतं. आणि रामदासांनी शिष्यांची जी परीक्षा पाहिली ती परीक्षा अशीच पाहिलेली आहे. ती गोष्ट बऱ्याच लोकांना माहिती असेल. बरेच शिष्य एकत्र जमले की समर्थ युक्ती लढून शिष्यांची परीक्षा घेतली. समर्थांना अभिनयाचं उत्तम अंग होतं, त्यामुळे परीक्षा घेताना त्यांच्या चेहऱ्यावर भाव एवढे विलक्षण असायचे की सगळ्या शिष्यांना ते खरं वाटायचं. एकदा समर्थ चापळला झोपेतून उठले, तेच मुळी कणत कणत उठले. त्यांच्या पायाच्या पोटरीला फार मोठं खांडूक किंवा गळू झालं होतं आणि रात्रभर त्या वेदनेमुळे समर्थांना झोप नाही. सकाळी त्यांचं कण्हं ऐकून भोवताली शिष्य गोळा झाले. शिष्याने समर्थांना नेमकं काय झालं म्हणून विचारलं. समर्थ सांगायला लागले की ज्या माणसाने कठोर योगसाधना केली आहे अशांना केव्हा तरी एक खांडुकाचं दुखणं होतं आणि मी ते केलेले आहे म्हणून ते मला झालंय, आणि हे दुखणं औषधाने कधीही बरं होत नाही. त्यावर एक उपाय आहे, पण मला तो तुम्हाला सांगण्यासारखा नाहीये. आणि हे बोलताना समर्थ सारखे कणत होते. शिष्यांचं प्रेम होतं त्यांच्यावर, मनातून शिष्यही कळवळले. त्यांनी सांगितलं काही उपाय असला तरी सांगा. त्याने आग्रह केला उपाय सांगायचा. तेव्हा समर्थ म्हणाले, तुमच्यापैकी कोणी एक खांडूक चोखून जर का घेतलं, चोखून त्याचा जो काही निघेल रस किंवा जे काही पू निघेल तो खाल्ला तर माझं दुखणं बरं होईल. पण जो कोणी हे खांडूक चोखेल तो मात्र लगेच मरण पावेल, मरून जाईल. हा उपाय ऐकल्यावर सर्व शिष्यांनी हळूहळू काढता पाय घेतला. पण कल्याण स्वामी जे अत्यंत थोर शिष्य होते त्यांना हे वर्तमान कळलं ते होते ते नव्हते, परंतु नंतर त्यांना कळलं ते लगेच आले आणि त्यांनी ते खांडूक जे आहे ते गळू आहे ते चोखायला सुरुवात केली. समर्थांनी शिष्यांची परीक्षा पाहण्यासाठी दुखण्याचं नाटक केलं होतं. प्रत्यक्षात त्यांनी पोटरीला हापूसचा आंबा बांधून ठेवला होता आणि कल्याण स्वामी जेव्हा खांडूक चोखायला लागले तेव्हा त्या मधुर आंब्याने ते खुश झाले. त्यांनी समर्थांना विचारलं, फक्त एकच गळू झालाय काय? हे गळू फार गोड आहे, 2-4 असतील तरी चालतील. आणि मग समर्थांनी पोटरीला बांधलेला आंबा पाहिल्यावर सगळे शिष्य खजील झाले. आपले पितळ उघडे पडले याचे त्यांना दुःख झाले आणि समर्थांची परीक्षा घेण्याची पद्धत अशी होती. ते अल्पधारिष्ठ पाहे हे जे म्हटलंय ते अशा प्रकारची त्यांची म्हणजे परमेश्वराची रीत असते जी प्रत्यक्ष आपण या गोष्टीतून समर्थांनी कशा पद्धतीने ऐकली ते बघितलं. श्रीराम. श्लोक 37. सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा पुरी चालितो संकटी स्वामी तैसा हरी भक्तीचा घाव गाजे निशाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा. चक्रवाक एक पक्षी आहे. चक्रवाक नर आणि मादी ही जोडी संध्याकाळी फिरत असतात नदीच्या काठाला. एकदम काळोख होतो आणि मग नर एका बाजूला नदीच्या एका किनाऱ्याला आणि मादी दुसऱ्या किनाऱ्याला, अशा पद्धतीने ते वेगळे होतात.
काळोख झाल्यानंतर त्यांना कळत नाही आणि रात्रीच्या अंधारात ओरडत असतात ते. पण सूर्याचा जेव्हा सकाळी उदय होतो त्यावेळेला दोघं एकत्र येतात. तर मार्तंड म्हणजे सूर्य, उडी घालतो संकटी स्वामी त्याच्या, स्वामी म्हणजे भगवंत, हरिभक्तीचा घाव गाजे निशाणी, निशाण एक रणवाद्य आहे, डंका आहे, नौबत आहे, नगारा आहे. गाजे म्हणजे वाजणं, दुमदुमणं, जगजाहीर होणं, आणि घाव म्हणजे नगाऱ्यावरील एखादा प्रहार किंवा नगाऱ्याचा आवाज, तडाखा, अशा पद्धतीचा अर्थ आहे. मग सरळ अर्थ असा आहे, चक्रवाक पक्ष्यांचं जोडपं विरहाच्या संकटात असताना सूर्य त्यांच्या मुक्ततेसाठी धावून येतो, त्याप्रमाणे भक्त संकटात असता भक्त स्वामी भगवंत त्याला संकटातून सोडवण्यास धावून येतो. जीवनाच्या नगाऱ्यावर भगवंताच्या भक्तीचा प्रहार गरजून जगजाहीर करत आहे की दासाभिमानी भगवंत आपल्या दासांची कधीही उपेक्षा करत नाही. भक्ती करणं आवश्यक आहे हे आपल्याला सांगत असताना भक्ती केल्यानंतर काय लाभ होतो हे सुद्धा आपल्याला समर्थ समजून सांगते. भक्त आणि भगवंत म्हणजे खरोखर जीव आणि शिव, एकाच झाडावर वस्ती करणारे एकाच जातीचे दोन पक्षी. की एक पुढे आपण बघणार होत्या श्लोकाच्या संबंधात गोष्ट, की ही उपनिषदातली एक काय म्हणतात ते एक उदाहरण दिलेलं आहे जीव शिव समजून सांगण्यासाठी. भक्ताला जसं भगवंतावाचून कोणी नाही तसंच भगवंताला सुद्धा भक्तावाचून चैन पडत नाही. भक्तावर संकट आलं की तो भक्त भगवंताला हाक मारतो आणि भक्ताची अनन्यपणे मारलेली हाक भगवंताच्या कानावर पडली की भगवंताला मदत केल्याशिवाय चैन पडत नाही. याचा अर्थ असा की ईश्वराला मनापासून जर का आपण आवाहन केलं की कोणत्याही प्रसंगामध्ये विश्वातील अध्यात्मशक्ती आपल्याला योग्य ती मदत करतात, योग्य ती मदत देतात. योग्य ती हा शब्द महत्वाचा आहे. आणि ह्या सिद्धांताचा अनुभव अनेक भक्तांना आजवर आलेला आहे. आणि त्यातली एक आपल्याला माहीत असलेली परंतु अतिशय जी चपखल अशी गोष्ट आहे ती फक्त प्रल्हादाची गोष्ट आहे. राक्षस कुळामध्ये हिरण्यकश्यपू नावाचा राक्षस होता आणि तो स्वतःला अत्यंत श्रेष्ठ समजत असे. भगवान शंकराची भक्ती करून त्यांना प्रसंग करून त्याने एक वर मागून घेतला होता आणि तो भगवंतांनी शंकरांनी त्यांना दिला होता की त्याला कोणी पाताळात, जमिनीवर आणि आकाशात मारू शकणार नाही, म्हणजे कुठेच त्याला कोणी मारणार नाही असा त्याने वर घेतला. आणि तो वर मिळाल्यानंतर तो खूप अहंकारी झाला, स्वतःला देवांपेक्षा बलवान समजायला लागला. देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता. या हिरण्यकश्यपाला प्रल्हाद नावाचा मुलगा होता, तो मात्र त्याच्या अगदी लहानपणापासून विष्णूंचा परमभक्त होता आणि दिवस रात्र तो विष्णूच्या नावाचं स्मरण करत असे, नामस्मरण करत असे. आता हिरण्यकश्यपाला हे अजिबात मान्य नव्हतं. देवाचं नामस्मरण करू नये म्हणून त्यांनी आपल्या मुलाला देवापासून दूर करण्याचा प्रयत्न केला, समजावून सांगितलं, घाबरवून सांगितलं, परंतु प्रल्हादाने त्याचं काय ऐकलं नाही आणि ह्याचा प्रत्येक वेळ तो प्रयत्न अयशस्वी ठरला. शेवटी हिरण्यकश्यपाला मुलाचा एवढा राग आला की त्यांनी त्या मुलाचा वध करण्याचा निर्णय घेतला. त्या कामासाठी त्यांनी आपली बहीण होलिका तिची मदत घेतली. त्या होलिकेला असं वरदान मिळालं होतं की तिला आग भस्म करू शकत नाही आणि म्हणून तिला अग्नीचं भय नव्हतं. हिरण्यकश्यपूंनी होलिकेला भक्त प्रल्हादाला मांडीवर घेऊन आगीच्या चितेवर बसण्यास सांगितलं. प्रल्हाद बसला कारण तो कायम विष्णूच्या नामस्मरणात तल्लीन होता. पण त्या चितेवर बसल्यानंतर प्रल्हादाच्या भक्ती साधनेमध्ये उलटच घडलं. त्या चितेमध्ये वर मिळालेली होलिका जळून खाक झाली आणि विष्णू भक्त असल्यामुळे प्रल्हादाला अग्नी देखील सुद्धा काही करू शकला नाही. आणि मग तो तिथे वाचल्यानंतर हिरण्यकश्यपाला खूपच राग आला. तो म्हणला, तू सारखा त्याचं नाव घेतोस, आहे कुठे तो? तो सगळीकडे आहे म्हणला. तो म्हणला, या खांबात आहे का? तो म्हणला, हो खांबात आहे. आणि म्हणून त्या खांबावर त्यांनी लाथ मारली आणि त्या खांबातून ऋषी प्रगट झाले
आणि मग त्यांनी हिरण्यकश्यपूचा वध केला अशी कथा आहे. एका झाडावर 2 पक्षी हे एक रूपक आहे. उपनिषद मांडुक्य उपनिषदामध्ये हे रूपक दिलेलं आहे की एका झाडावरचे 2 पक्षी आहेत, एक आहे जीव आणि एक आहे शिव आहे. हे अविभाज्य साथी आहेत खरे म्हणजे, पण ते थोडे थोडे दूर झालेले आहेत. एक पक्षी आहे तो झाडाच्या खालच्या फांदीवर बसलेला आहे आणि एक जो आहे तो वरच्या फांदीवर बसलेला आहे. जो खालचा पक्षी आहे तो फळ खातोय, त्याला काय मिळेल ते खातोय, तो अस्वस्थ आहे, तो इकडे तिकडे करतोय, बघतोय आणि त्याला तो वरचा पक्षी दिसतोय आणि तो अशी शांत बसलेला आहे. आता हा पहिला जो पक्षी आहे तो आपला व्यक्तिगत स्वयं म्हणजे आपला व्यक्तिगतला स्व जो आहे तो म्हणजे खालचा पक्षी आहे, जीव आहे. आणि दुसरा जो वरती बसलेला आहे जो शांत बसलेला आहे तो आहे सनातन स्वयं म्हणजे तो भगवंत आहे किंवा शिव आहे. मानवी जीवनाच्या देहरूपी झाडावर हे 2 पक्षी आहेत आणि तो खालचा पक्षी नुसता वरच्याकडे बघत असतो तेव्हा काहीच होत नाही. पण जेव्हा प्रयत्न करून हळूहळू तो शांत होऊन वरवर वरवर जायला लागतो आणि ह्या जीवाची आणि शिवाची म्हणजे या 2 पक्ष्यांची जेव्हा भेट होते तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की अरे आपण वेगळे नव्हतो आहोत. आपला सगळा जो आंतरविरोध आहे तो लोप पावतो आणि त्यांच्या लक्षात येतं की आपण वेगळे नव्हतोच. आता सद्गुरु प्रचिती, शास्त्र प्रचिती आणि आत्मप्रचिती याचीच म्हणजेच योगाची आणि बोधाची सांगड बसली की मग माणसाचं ज्ञान पूर्णत्वाला येतं आणि ज्या क्षणी असं पूर्ण ज्ञान प्राप्त होतं त्या क्षणाला अनुभव मग ह्या दोघांच्या एकत्वाची अनुभूती येते, मोक्ष प्राप्ती येते. अर्थात हा सगळा खूप साधनेचा, अत्युच्च साधनेचा आणि अनुभवण्याची विषय आहे, अवस्था आहे. परंतु संतांनी ते वर्णन करून ठेवलेलं ते आपण बघतोय. मी म्हणजे जी उर्फ जीवात्मा आणि तो म्हणजे शी उर्फ परमात्मा. अहम ब्रह्मास्मी म्हणजे मीच ब्रह्म आहे आणि लाक्षणिक अर्थाने परब्रह्माचा अत्यंत अल्पांश माझ्या ठिकाणी आहे. आणि जर सगळी ठिकाणी जर का तो भरून राहिलेला आहे तर तो माझ्यातही अशी जीवात्म्याची जेव्हा जाणीव होते, खात्री होते, तो सर्व विश्वाला गवसणी घालतो, त्याला व्यापून टाकतो आणि मग ते अद्वैत तो प्राप्त करतो. आपल्याला आपलं अस्तित्व, त्याचं स्वरूप ह्या श्लोकाच्या माध्यमातून समजून सांगतायत. आणि त्यांनी उपमा घेतले किंवा उदाहरण घेतलंय चक्रवात पक्षाचे की ते रात्री अंधार झाल्यावर विलग झाले आणि सूर्य झाल्यावर ते एकत्र येतात. मी म्हणजे नेमका कोण याची जाणीव करून देणारा हा श्लोक आहे. आता हे सगळं जे आहे ते आपण ऐकतोय, शब्दाच्या अनुषंगाने ऐकतोय, व्याख्यानाच्या प्रवचनाच्या निमित्ताने ऐकतोय, आपण कधी वाचू तेव्हा ऐकतो, अध्यात्म आपण समजून घेतो. पण हे सगळं जे ज्ञान आहे ते शाब्दिक ज्ञान आहे. रेल्वेचं तिकीट आपण काढायला जातो आणि तिथे रेल्वेचं तिकीट सांगतो मला इथून बाबा दिल्लीचं तिकीट द्या आणि तो आपल्याला तिकीट देतो. पण त्याला त्या मार्गाचा जर का तपशील विचारला की कसा कसा जातो तर तो म्हणतो मला माहित नाही, कारण मी काही तिकडे गेलेलो नाही, मी फक्त तिकीट द्यायचं काम करतोय. तसं नुसतं शाब्दिक ज्ञान अनुभव देऊ शकत नाही. आपल्याला प्रत्यक्ष त्या ज्ञानाचा अनुभव घेण्यासाठी साधना करायला लागते. आता हापूस आंबा आहे, त्याचं कोणी वर्णन केलं, त्याचा रंग असा आहे, त्याची चव अशी लागते, त्याचा आकार असा असतो, त्याचा गंध असा असतो, त्याचा रंग असा असतो, एवढं सगळं अत्यंत वर्णन करून ते आंब्याचं चित्र आपल्या समोर उभं केलं तरी आपल्याला त्याची चव कळणार नाही. चव कळण्यासाठी जसा आंबा खायला लागतो तसं सद्गुरूंचे नुसते शब्द ऐकून काय होत नाही, तर त्याप्रमाणे वागावं लागतं, साधना करावी लागते, त्या साधनेत सातत्य ठेवावं लागतं, त्यातल्या ज्या अडचणी असतात त्या अल्पधारिष्ठांनी सहन करायला लागतात. ते आपण ठेवत नाही, म्हणून आपल्याला मी कोणाचं ज्ञान होत नाही आणि आपल्याला भगवंत भेटत नाही. एका तासाच्या संकल्पाने सुरुवात करा आणि यथाकाल यथायोग्य वाढ करा, हा त्याच्यावरचा उपाय आहे जो स्वामींनी आपल्याला दिलेला आहे. समर्थ सांगतात भगवंत देखील आपल्याला दर्शन देण्यासाठी उत्सुक आहे. तो
इतका उत्सुक आहे की तो आपल्या अंतःकरणाच्या दारावर ठकठक करतोय आणि तो सांगतोय की दार उघडा आणि मला आत घ्या, पण त्याला आपल्या अंतःकरणात प्रवेश मिळत नाहीये, कारण काळजी, व्यथा, दुःख, ताणतणाव, अपेक्षा, अहंकार अशा सगळ्या अनेक विकारांनी, सगळ्या भावनांनी आपलं अंतःकरण गच्च भरलेलं आहे. त्यामुळे भगवंताला त्यात प्रवेश करायला जागा शिल्लक नाही. आणि म्हणून आपण निर्मलतेची साधना करून आपल्या वासना हळूहळू कमी करून जर आपलं अंतःकरण मोकळं केलं तर भगवंत आपल्याला जरूर भेटेल. मानव उत्सुक आहे, भगवंत पण उत्सुक आहे, पण भेट घडत नाही. आणि मग आपल्या जीवनात सूर्यरूपी सद्गुरू मार्ग सांगतात, साधनेचं शिक्षण देतात आणि मग साधनेअंती ती भेट घडून येते. मी कोण याचं उत्तर मिळतं, असा हा श्लोक आपल्याला सांगतोय. ज्याप्रमाणे चक्रवात पक्षाला सूर्य सहाय्य करतो, त्याप्रमाणे राम सुद्धा आपल्या भक्तासाठी संकटात उडी घालतो. पण परत हरिभक्तीच्या उपायावर इथे जोर दिलेला आहे. मुळात मुद्दा एकनिष्ठेने निशाण जिंकण्याचा आहे. निशाण म्हणून एक नगारासारखं वाद्य आहे, तसा अर्थ घेतला तरी चालेल, किंवा नगाऱ्यावर हरिभक्तीची टिपरी वाजत आहे असा ते अर्थ घेतला तर चालेल, किंवा हरिभक्तीचं निशाण फडकत आहे असा दुसरा अर्थ सुद्धा होऊ शकतो. परंतु आवश्यक आहे की आपल्या भक्तीची प्रचिती किंवा भक्तीची खात्री भगवंताला पटली पाहिजे आणि त्या परीक्षेमध्ये आपण पास झालं पाहिजे. अशा पद्धतीचा हा संदेश आपल्याला हा श्लोक देतोय श्रीराम. श्लोक 38. मना प्रार्थना तुझला एक आहे, रघुराज थक्कीत होऊन पाहे. अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. मनाने भगवंतापाशी राहायला शिकावं असं हा श्लोक सांगतो आपल्याला. मना प्रार्थना तुझला एक आहे. प्रार्थना म्हणजे याचना आहे, मागणी आहे, विनंती आहे, विनवणी आहे. रघुराज थकीत होऊ न पाहे. थकीत म्हणजे चकित, आश्चर्ययुक्त, अद्भुत होऊन असं. अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे. अवज्ञा म्हणजे अनादर, तिरस्कार. कदा केव्हाही, यदर्थी या बाबतीत. आणि मना सज्जना राघवी वस्ती कीजे. वस्ती म्हणजे निवास किंवा घर किंवा राहणं. सरळ अर्थ असा की मना माझी तुझ्यापाशी एक याचना आहे. ती अशी आहे की तू आश्चर्याने थक्क होऊन भगवंताकडे पहा, किंवा असा वाग की भगवंत थक्क होऊन तुला पाहतील. तू भगवंतापाशीच कायमचा निवास कर आणि ह्या माझ्या विनंतीचा तू कधीही अनादर करू नकोस, असा याचा सरळ अर्थ आहे. माणूस स्वतःच्या जीवनाकडे आणि विश्वाकडे किंवा विश्वाच्या रचनेकडे अत्यंत बारीक दृष्टीने सूक्ष्मपणे पाहू लागला की स्वतःच्या जीवनात आणि विश्वात दोन्हीकडे त्याला अनंताचा खेळ दिसायला लागतो. अनंत म्हणजे अमर्याद गोष्टी घडत असतात, अमर्याद पद्धतीने घडत असतात. आणि ह्या अनंताच्या दर्शनाने तो स्तिमित होतो. आणि मग ती जी आश्चर्य भावना आहे त्याच्यातून जी जिज्ञासा निर्माण होते की काय हे आश्चर्य आहे, मला कसं समजेल, त्याच्यातून तत्वज्ञानाचा जन्म होतो. आता ह्या अनंतत्वाची जाणीव आपल्या मनात स्थिरपणे, ही आता क्षणभर माणूस ते करतो आणि ते सगळं होतं, परंतु ही सगळी जाणीव मनात स्थिर राहिली तर मग तत्वज्ञानाची आपल्याला प्रचिती त्याच्यातून येते. वेगळं साधन करण्याची जरूर वाटत नाही. श्री समर्थांचा राघव म्हणजे अनंत वेशानी आणि अनंत रूपाने नटणारा भगवंत आहे.
नाश होणाऱ्या दृश्यातून बाजूला सरून अनंत आणि अपार अदृश्यात मनाने कायमचं वास्तव्य करावं असे श्री समर्थांची मनापाशी मागणी आहे. आपण गीतेच्या माध्यमातून जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला विभूती परमेश्वराच्या आहेत, म्हणजे परमेश्वर कुठे आहे त्याच्या असंख्य रूप आहेत आणि प्रत्येक ह्या विश्वात असणाऱ्या प्रत्येक गोष्टीत तो आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने ह्या विश्वामध्ये अनंतपणाने ज्या गोष्टी घडतात त्या आश्चर्यचकित होऊन त्याच्या पाठीमागे जो भगवंत आहे त्याचं जो भक्त स्मरण करतो, त्याच्यावर अखंड चिंतन करतो, त्याची हात भगवंतापर्यंत पोहोचेल आणि भगवंत सुद्धा कोण मला हाक मारतो हे पाहिल. अशा पद्धतीचा हा श्लोकाचा थोडा विश्लेषणात्मक अर्थ आहे आणि आणखीन काय आपण नंतर बघू. त्याच्यामध्ये थकीत होऊ न पाहे असं म्हटलेलं आहे, म्हणजे चकित वाटण्याचे क्षण आहे. जेव्हा कधी आपण अत्यंत मोकळ्या मनाने मोकळ्या हवेत आकाशाखाली शांत वातावरणात जर का आपल्या सभोवतालच्या विश्वाची जर का आपण निरीक्षण केलं, व्यवस्थित ते बघण्याचा प्रयत्न केला, तर आपल्याला दिसतं हे विश्व हे खूप अनेक पद्धतीने वेगळं वेगळं आश्चर्य देणार आहे. आता रोज बदलणारी हवा आहे, आकाशातले रंग क्षणाक्षणाला आणि वेळेवेळेला बदलत असतात, ऋतू आणि ऋतूप्रमाणे सगळी सृष्टी बदलत असते, प्रदेशानुसार वातावरण बदलत असतं, बदलती हवा असते, विविध प्रकारचे वृक्ष आहेत, विविध प्रकारच्या वृक्षांची पानं आहेत, विविध रंगी सुगंधी अनेक रंगी फुलं आहेत आणि माणसाला प्रत्येक ठिकाणी नवनवीन अनुभव येऊ शकतो. हे सगळं बघितलं की आश्चर्यचकित होण्यासारखंच होतं आणि स्वतःकडे जरी आपण बघितलं तरी सुद्धा तीच अनुभव येतो. रोज सकाळी उठल्यानंतर आपली मनस्थिती बघा, रोजची ती एकच असते का? नाही, रोज सकाळी उठल्यावर वेगळी मनस्थिती असते. बऱ्याच वेळा एकच प्रसंग, पण त्या प्रसंगात बदलत्या काळाप्रमाणे आपली प्रतिक्रिया बदलती असते. आपलं स्वतःचं कालमानाप्रमाणे शरीर बदलतं, रूप बदलतं, अपेक्षा बदलतात, अनेक प्रकारचे बदल रोज क्षणाक्षणाला आणि आयुष्याच्या वाटचालीत आपल्यामध्ये सुद्धा घडत असतात. पण एवढा असून त्यातला जो मी म्हणतो किंवा अहम जो म्हणतो तो लहानपणी असतो, तोच मोठेपणी असतो. बालपणापासून अगदी वृद्धत्वाच्या अंतापर्यंत सुद्धा तोच असतो. हे सुद्धा आश्चर्याची गोष्ट आहे, पण आपण त्याच्यावर विचार केला तर आपल्या हे लक्षात येतं. हा श्लोक 28 पासून 37 पर्यंत, म्हणजे आता ह्या श्लोकापर्यंत आपण ईश्वर आपल्या जवळ ह्या भावनेचा अभ्यास केला आणि रामाच्या एक एक गुणाचं वर्णन केलं. हे सज्जनमना, जर कायम राघवाची जाणीव सतत अंतःकरणात तुझ्या राहिली, जर दृष्टी पूर्ण ज्ञानमय केली आणि प्रचंड विश्वाची रचना, त्या विश्वाचं संचालन आणि त्यातल्या घडामोडी यांचं निरीक्षण केलं, तर ह्या विश्वकर्त्याची लीला पाहून, त्याची व्यवस्था पाहून तू थक्क होशील. आणि जेव्हा पूर्ण अंतर्मुख होऊन अत्यंत अलिप्तपणे तुझं खरं आतलं स्वरूप पाहशील, कर्मशुद्धीची साधना करून त्या साधनेच्या पराकाष्ठेने तुझ्या अंतःकरणातलं शुद्ध सौंदर्य तुला दिसायला लागेल, ते पाहून सुद्धा तू थक्क होशील. पण हे कधी घडेल? जेव्हा तू दिलेल्या उपदेशाची अवज्ञा करणार नाहीस आणि तुझं रामचरणी असलेलं अवधान अविचल राहील. थोडक्यात तुझं निवासस्थान हे रामाच्या चरणी स्थिर राहील. आणि म्हणून ह्या श्लोकामध्ये आपल्याला शेवटच्या ओळीत सांगतायत, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. मनाला आत वळवण्याची प्रार्थना समर्थ करतायत आणि आपल्या स्वतःच्या अंतरंगातलं सौंदर्य पाहण्याचा प्रयत्न कर, असं या प्रार्थनेत मला सांगतायत. त्यासाठी मना काय कर, तर तू राघवाचं ध्यान चित्तात स्थिर ठेव.
स्वतःची सर्व चंचल वृत्ती बाजूला ठेव, चित्त स्थिर कर. हे सगळं करण्यासाठी तुला रोजचे व्यवहार सोडायची गरज नाही. पण प्रपंचाचे व्यवहार करताना किंवा अन्य व्यवहार करताना प्रत्येक कर्माच्या सुरुवातीला आदी मध्य आणि अंत सगळ्या ठिकाणी रामाची जाणीव तुझ्या अंतःकरणात स्थिर ठेव. तुझी सगळी इंद्रिय काम करू देत, पण ती रामकार्यासाठी काम करू देत. आणि मग तो अभंग आहे, घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. तुम्ही घ्या रे डोळे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. मना तेथे धाव घेई, राहे विठोबाचे पायी. रूपी गुंतले लोचन, पायी स्थिरावले मन. देह भाव हरपला, तुझ पाहता विठ्ठला. तुका म्हणे जीवा, नको सोडू या केशवा. म्हणजे हेच, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. रामदास स्वामी सांगतायत तेच तुकाराम महाराज सांगतायत. ते म्हणतात डोळे तुम्ही सुख घ्या रे, घ्या सुख, पण कशात सुख घ्या, तर विठोबाचं मुख बघण्यात सुख घ्या. डोळ्यांनी बघताना रामरूप पहा, कानाने ऐकताना रामनाम ऐका. तुझी प्रत्येक कृती हे एक एक रामकार्य म्हणजे सत्कार्य व्हावं. आणि हातातील कार्य संपल्यावर लगेच त्यापासून तू अलिप्त हो आणि मग राहिलेल्या वेळात रामाचं चिंतन ध्यान यात स्वतःला गुंतवून घे. आणि ह्या उपदेशाची अवज्ञा कधीही करू नकोस. अशा तऱ्हेने कार्यगती आणि ध्यानशांती म्हणजे एकीकडे कार्य करायच्यासाठी गती आहे आणि कार्यगती संपल्यानंतर शांती जी घ्यायची ती ध्यानाची घ्यायची आहे. तर कार्यगती आणि ध्यानशांती या दोन पावलावर तुझी जीवनाची जर वाटचाल झाली तर तुझ्या अंतःकरणातील प्रभू श्रीराम भगवंत हळूहळू तुला दिसायला लागतील. आणि जेव्हा ते पूर्ण रूपाने तुझ्या अंतःचक्षुला दृश्यमान होतील तेव्हा तुला स्वतःच्या अंतःकरणाचं शुद्ध रूप दिसेल. आणि ते रूप विलक्षण असेल. ते तुझंच खरं सौंदर्य जेव्हा तू बघशील तेव्हा तू थक्क होशील. आणि योग ग्रंथामध्ये आणि ध्यानपाठामध्ये आपल्याला स्वामीजी हेच नेमकं सांगतायत. ह्याच्यावर भाष्य करताना स्वामीजींनी शीर्षक दिला, रागावलेले दोन संत. भक्तीत जर का संपूर्ण समर्पणता असेल तर भक्त आणि देव एकरूप व्हायचा असतो. आणि त्यात भक्ताच्या रूपात देव आणि देवाच्या रूपात भक्त, ह्याच्यामध्ये देवाला कमीपणा येण्याचं कारण काय? काही कारण नाहीये. स्वामीजी म्हणतात, शबरीची बोरं रामानी खाल्ली. संत तुकारामासारख्यांनी सांगितलं, तुझा संग पुरे संगती पुरे विठ्ठोबा, असे त्यांनी देवाला बजावलंय. अनेक अभंगामध्ये संत तुकारामांनी देवाला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बजावलेलं आहे किंवा कधी कधी समज पण दिलेली आहे. पण त्याच देवानी तुकारामाला अखेर विमान पाठवलं. तुकारामांचे हे जे प्रेमळ अपशब्द आहेत, तुझा संग पुरे आणि संगती पुरे विठोबा, हे तात्कालिक आहेत, क्षणिक आहेत. शबरीच्या बोराचं उष्टेपण हे जसं निरागस सहजतेतून आलं आहे आणि हे रामाने ओळखलं होतं, तसंच त्या त्या क्षणाला शबरी काय आणि तुकारामाचं धाडस काय ते पाहून देव सुद्धा थक्क होतात. अशा पद्धतीने भक्त देवाला बघून थक्क होतो आणि भक्ताचं धाडस बघून सुद्धा देव कधी कधी थक्क होतो. आणि म्हणून रामदास स्वामींनी ह्या श्लोकामध्ये हरिभक्तीची पातळी कशी असावी ते दिलेलं आहे. ती पातळी देवाला थक्क करणारी असावी. देव हा काही नुसत्या वरवरच्या स्तुतीने भाळतो असं नाही. भक्ती खरी असली तर स्तुती वर दिसली नाही तरी चालेल अशीच त्याची भावना असते. आणि म्हणून देवाला स्तुती नको आहे, देवाला भक्ती हवी असते. आणि नामदेव महाराजांचं पण एक स्वामीजींनी उदाहरण दिलेलं आहे. ते रागावलेले दोन संत म्हणजे तुकाराम महाराज आणि नामदेव महाराज. नामदेव महाराजांचा तो प्रसंग अभंग प्रसिद्ध आहे. पतित पावन नाम ऐकुनी आलो मी द्वारा, पतित पावन नहोसी म्हणून जातो माघारा. घेसी देवा देसी ऐसा असशी उदार, काय देवा रोधू तुमचे कृपाणाचे द्वार. सोडी ब्रीद देवा आता न होसी अभिमानी,
पतित पावन नाम तुझला ठेवियले कोणी. हाती घेऊनी घांगड झेंडा फिरेन त्रैलोकी. पतित पावन नव्हेसी हरितू अतिमोठा घातकी. हे सगळं देवाला ऐकून झाल्यानंतर मग शेवटच्या 2 ओळीत नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे देवा तुझे न लगे मज काही. प्रेम आसुद्या हृदयी तुमचे आठवण पायी. म्हणजे शेवटी म्हणतात तुझं माझं तसं काही लागत नाही, पण माझ्यावर प्रेम ठेव म्हणून तुझ्या पाया पडतो. आहे की नाही नमुना. स्वामीजी म्हणतात अशा प्रेमळ भक्तांकडे राम सुद्धा थक्क होऊनच पाहणार. प्रत्येकाने आपल्या मनाला रामाची आज्ञा न मोडता त्याच्या पुढे समर्पण करावे. इतकं समर्पण की त्यांनी राम सुद्धा थकीत होऊन जाईल असा हा श्लोक सांगतो. श्रीराम. श्लोक 39. जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे. जयाचे नियोगे समाधानवाणे. तया लागी हे सर्व चांचल्य दीजे. मना सज्जना राघवी वस्ती कीजे. जयावर्णिती वेदशास्त्रे पुराणे. जयाचिनी योगे समाधान बाणे. योग म्हणजे संग, संबंध, जवळ येणं किंवा संबंध आल्याने. बाणणे म्हणजे बाणणं, प्रचितीला येणं, अनुभवायला येणं, अंगात प्रवेशणं. तया लागी हे सर्व चांचल्य दिजे. चांचल्य म्हणजे चंचलपणा, दिजे म्हणजे द्यावे. सरळ अर्थ असा आहे या श्लोकाचा. वेद, शास्त्र, पुराणे हे सारे अध्यात्म वाङ्मय अनंत भगवंताचंच वर्णन करतात. त्या भगवंताशी संबंध होऊन त्याच्या जवळ गेलं की माणसाला समाधानाचा अनुभव येतो. म्हणा अशा त्या भगवंताला आपला सारा चंचलपणा अर्पण करून टाक आणि तू त्याच्या पाशीच, त्याच्या पायापाशीच कायमचा निवास कर. थोडा विश्लेषणात्मक अर्थ बघूया. प्रत्येक माणूस हा नेहमी समाधानाचा शोध करत असतो. सगळ्या जीवनभर त्याची तीच खटपट चालू असते. पण माणसाला हे सापडत नाही. ऋषीमुनी, स्वानुभवी तत्वज्ञानी आणि संत आणि भक्त यांना ते भगवंतापाशी सापडतं. ऋषीमुनींनी वेदामध्ये भगवंताचं वर्णन करून ठेवलेलं आहे आणि तत्वज्ञ पुरुषांनी शास्त्रामध्ये त्याचंच विवेचन केलेलं आहे. कथाकारांनी पुराणामध्ये त्याचंच गुणगायन केलेलं आहे. भगवंत स्वतः आनंदमय असल्यामुळे त्याच्यापाशी दुःखाचा मागमूस नसतो, असं सगळ्याचं सार आहे. भगवंत आपल्या अंतर्यामी असून आपण त्याला विन्मुख झाल्याने, म्हणजे आपलं त्याच्याकडे दुर्लक्ष झाल्याने आपला त्याच्याशी वियोग झालेला आहे. म्हणून आपण त्याच्याशी सन्मुख होऊन त्याला सामोरं जाऊन जर का उतरलो आतमध्ये तर त्याची आणि आपली भेट व्हायला अडचण पडत नाही. ही भगवंताची योग म्हणजे समाधानाची प्रचिती किंवा भगवंताची भेट म्हणजे समाधानाची प्रचिती असते. पण हे सगळं जरी समजायला सोपं असलं, बोलायला सोपं असलं, त्याच्यामध्ये प्रचंड मोठी अडचण येते ती म्हणजे मनाच्या चंचलपणाची. मनामध्ये देण्याची शक्ती आहे. मग जर त्या मनाने आपलं लक्ष भगवंताला दिलं तर ते चित्त भगवंताप्रमाणे स्थिर होईल, आनंदरूप होईल. आणि मग त्यासाठी काय करायला लागतं तर मना सज्जना राघवी वस्ती कीजे, म्हणजे भगवंताच्या ठिकाणी निवास करण्याचा अभ्यास करायला हवा, भक्ती करायला हवी. समाधान मिळण्यासाठी हे मना तू कायम रामचरणी तुझा निवास ठेव, असा प्रेमाने श्री समर्थ आपल्याला आग्रह करतायत. आता हे समाधान जे म्हणतायत त्या श्लोकामध्ये, तर व्यवहारामध्ये सुद्धा आपल्याला समाधान पाहिजेच आहे ना. जॉब सॅटिस्फॅक्शनसाठी लोक प्रयत्न करतात, जॉब सॅटिस्फॅक्शन पाहिजे. पण ह्या जॉब सॅटिस्फॅक्शन मधलं सॅटिस्फॅक्शन आणि समाधान ह्याच्यामध्ये काहीतरी थोडा फरक असतो. कारण आपण सुख म्हणजे समाधान समजतो, पण सुख आणि समाधानात फरक आहे. तो आपल्याला बरोबर न कळल्यामुळे आपण चुकीच्या गोष्टीच्या मार्गाने जातो, सुखाच्या मागे जातो.
मला खरं काय हवं, मला काय समाधान देईल, हा बऱ्याच वेळा विचार आपल्याला सुचत नाही. आणि काही ना कधी कधी तो सुचतो, पण तेव्हा खूप उशीर झालेला असतो. माझी खरी गरज काय आहे, जे मिळाल्यावर मला खरंच समाधान मिळेल असं काय आहे. तुम्हाला कोणीतरी वाचले असेल किंवा कधीतरी वाचनात आले असेल, मास्लो थिअरी ऑफ नीड नावाची एक आपल्या गरजेची जी काही एक पिरॅमिड थिअरी आहे, की वाढत्या गरजा कशा असतात. पहिल्याला बेसिक नीड्स आहेत, नंतर सिक्युरिटी नीड्स आहेत, नंतर सोशल नीड्स आहेत, मग नंतर एस्टीम आहेत, आणि पुढे सेल्फ ॲक्च्युअलायझेशन आहे. म्हणजे जसजशी परिस्थिती बदलत जाते तसतशा म्हणजे मूलभूत गरजा झाल्या, संरक्षणाच्या गरजा झाल्या, सामाजिक अस्तित्वाच्या गरजा झाल्या, मान सन्मानाच्या गरजा झाल्या, की शेवटी आपल्याला वाटतं शेवटी मी कोण आहे हे मला कळलं पाहिजे. परंतु बरेच लोक शेवटपर्यंत जात नाहीत आणि मग श्रेयस सोडून प्रेयसाच्या पाठीमागे लागतात. म्हणजे मला काय आवडतं ह्याचा तो विचार करतात आणि त्या आवडीच्या पाठीमागे लागून सुख मिळेल हे त्याला वाटत असतं. आता हे आवडती गोष्ट आपल्याला सुख देते, पण त्यानंतर काही काळानंतर त्याचं दुःख येतं आणि म्हणून तिथे सुख समाधान नाही. मग आपण काय करायला पाहिजे, तर आपलं जे प्रेयस आहे म्हणजे आपल्याला ज्या प्रिय गोष्टी आहेत त्या आपण श्रेयस मार्गाकडे वळवल्या पाहिजे. ह्याचाच अर्थ आपली आवड योग्य आहे असं न समजता आपली आवड योग्य आहे का नाही याचा विचार करून ती चांगली आणि उच्च मूल्य आधारित जर का ठेवली आपण, तर आपण प्रेयस मार्गावरून जाऊ आणि त्या मार्गामध्ये सुरुवातीला दुःख झालं तरी अंतिम खरं प्रिय असं समाधान मिळेल. हे सगळं त्रासाचं आहे. तिथे आपल्या मूल्यावर आपली निष्ठा पाहिजे. ती निष्ठा अत्युच्च स्थितीची हवी आणि त्यासाठी आपली राघवाच्या ठाई. राघव याचाच अर्थ अत्युच्च प्रेयस जे आहे ते म्हणजे राघव आहे. त्या ठिकाणी म्हणजेच रामकार्यावर आपली निष्ठा हवी आणि दृढ भक्ती हवी. असं सुद्धा या श्लोकाचा ध्वनीचा अर्थ आहे. वेद, राम आणि महात्मा गांधी असं या श्लोकाचं शीर्षक स्वामीजींनी दिलेलं आहे. महात्मा गांधींना कोणी विचारलं की दशरथाचा पुत्र राम हाच तुमचा भक्तिविषय राम आहे का, म्हणजे ज्या रामावर तुम्ही भक्ती करता तो दशरथ पुत्र राम आहे तोच ना. तर त्याच्यावर गांधींनी उत्तर दिलं. ते उत्तर खूप अर्थपूर्ण आहे. ते म्हणाले, ज्या मूळ शक्तीचं नाव दशरथांनी आपल्या पुत्राला दिलं त्या मूळ शक्तीचा मी भक्त आहे आणि त्या मूळ शक्तीचा भक्त आहे म्हणून त्या रामाचाही भक्त आहे. जे कृष्णाची होई जे आपण, तै कृष्ण होये आपुले अंतःकरण, मग संकल्पाचे अंगण ओळगत सिद्धी. ज्ञानेश्वरीतला 8व्या अध्यायातली ओवी आहे. जेव्हा आपण कृष्णरूप होतो तेव्हा कृष्णच आपले अंतःकरण होतो आणि अशा स्थितीत सिद्धी आपण होऊनच आपल्या संकल्पाच्या घरी चालून येतात. श्रीराम. श्लोक 40. मना पाविजे सर्वही सुख जेथे, अतियादरे ठेविजे लक्ष तेथे, विवेके कुडी कल्पना पालटीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. मना पाविजे सर्वही सुख जेथे. पावणे, पाविजे म्हणजे पावणे, प्राप्त होणे, मिळणं. अति आदरे ठेविजे लक्ष तेथे. आदर म्हणजे पूज्य बुद्धी, श्रद्धा. लक्ष म्हणजे अवधान, अनुसंधान. विवेके कुडी कल्पना पालटीजे. विवेके म्हणजे सरळ, सत्यानुसारी तर्क. कल्पना म्हणजे मनोवृत्ती. कुडी म्हणजे वाईट. आणि पालटणं म्हणजे एक टाकून त्याच्या जागी दुसरं स्वीकारणं. हे साधारणतः शब्द यातले त्याचे अर्थ. आणि सरळ अर्थ असा की मना ज्या ठिकाणी संपूर्ण सुख प्राप्त होतं त्या ठिकाणी अतिशय पूज्य बुद्धीने आपलं लक्ष गुंतवून ठेव. त्याचप्रमाणे अगदी सरळ विचार करून तुझ्या वाईट मनोवृत्ती टाकून दे आणि त्यांच्या ठिकाणी दुसऱ्या चांगल्या मनोवृत्तीचा स्वीकार कर.
आणि मना तू भगवंतापाशीच कायमचा निवास कर. मना सज्जना राघवी वस्ती कीजे, ही शेवटची ओळ या बऱ्याच श्लोकामध्ये आहे. सुख मिळवण्याचं आयुष्यावर माणसाचे प्रयोग सतत चालू असतात. त्यापैकी काही प्रयोग यशस्वी होतात, त्यात शंका नाही. पण म्हणजे त्याच्यातून सुख मिळतं, पण ह्या प्रयोगातून निर्माण झालेल्या सुखाचं प्रमाण त्या माणसाच्या अपेक्षेच्या मानाने अल्प असतं. आणि ह्याचाच अर्थ असा की त्या अल्प सुखापायी आपण मोठी किंमत देतो. त्याच्याऐवजी सुखाचा संपूर्ण साठा डोळ्यासमोर ठेवून त्यासाठी सारं लक्ष तिथे गुंतवले तर तो सगळा साठा पदरात पडून मनाला समाधान लाभेल. पण तिथे लक्ष गुंतवण्यासाठी एक अट आहे, ती म्हणजे मन पवित्र असावं लागतं. काम, क्रोध आदी विकार, दुष्ट वासना, वाईट मनोवृत्ती, अशुभ विचार यांनी आपलं मन गढूळ होतं. हे गढूळ मन जे आहे त्याच्यामध्ये सूक्ष्माची अनुसंधान ठेवण्याची शक्ती उरत नाही. सच्चिदानंद स्वरूप भगवंता एकमेव संपूर्ण सुखाचा साठा आहे, पण तो अदृश्य आहे, अतिशय सूक्ष्म आहे. त्याच्या पातळीवर जाऊन ध्यानात मन स्थिरवण्यासाठी मनात कोणत्याही दृश्य वस्तूचं प्रेम, त्या वस्तूबद्दलची वासना ठेवून चालत नाही. अशा पद्धतीचा हा श्लोकाचा थोडासा अर्थ आहे आणि अधिक विश्लेषण आपण बघूया. आपल्या ज्या कल्पना असतात त्या कल्पना सुद्धा बऱ्याच वेळा आपला पराभव करतात. आणि म्हणून समर्थ सांगतायत की विवेकाने कुडी कल्पना म्हणजे वाईट कल्पना पाळटाव्या, म्हणजे बदलून टाकाव्या. आपल्या सुखाची कल्पना योग्य हवी. ती गोष्ट आहे, बेडूक जो आहे तो बेडूक जर का कल्पनेने म्हणायला लागला की मी रेडा होईन आणि स्वतःला ज्याने फुगवायला सुरुवात केली तर तो रेडा तर होऊ शकणार नाही, परंतु त्याचा नाश होईल त्याच्यामध्ये. तशी आपल्या सुखाची कल्पना आपली योग्य हवी, नाहीतर आपला नाश होतो. आता आपल्या कल्पनेतलं सुख म्हणजे काय असतं की आता आपण काय म्हणतो की मुलाला चांगलं शिक्षण दिलं पाहिजे, चांगल्या फॅकल्टीला गेला पाहिजे, चांगली डिग्री मिळायला पाहिजे. कशासाठी? किंवा व्यापारी असेल तो त्याला व्यापाराचं शिक्षण देईल, वकील असेल त्याला वकील करेल, डॉक्टर करेल. कशासाठी? की मग तो चांगले पैसे मिळवेल. आता कल्पनेतलं आपलं जे सुख असतं ते पैशाने उपलब्ध असणाऱ्या गोष्टी आहेत. पैसा किंवा साधनं ही सुख देतात ही आपल्याला अगदी 100% पटलेली गोष्ट आहे. आणि शिक्षण आणि शिक्षित आणि अशिक्षित याच्यामध्ये काही फरक नाही त्या बाबतीत. पण पैसे किंवा साधनं सुख देतात का? पैशाने तुम्हाला अन्न मिळू शकाल, परंतु पैशाने तुम्हाला भूक मिळणार नाही. पैशाने तुम्ही चांगला बिछाना मिळू शकाल, परंतु झोप नाही. पैशाने तुम्ही चांगली औषधं मिळू शकता, पण आरोग्य नाही. पैशाने तुम्ही सगळ्या सुखसही मिळू शकाल, पण शांती नाही. पैशाने तुम्ही शक्ती मिळू शकाल, पण सन्मान नाही. पैशाने तुम्ही पदवी मिळू शकाल, पण ज्ञान नाही. पैशाने तुम्हाला सुरक्षितता येईल, पण स्वातंत्र्य नाही. चारित्र्य आणि केवळ चारित्र्य तुम्हाला सगळं देईल. म्हणजे आपल्याला खऱ्या पद्धतीने जर का सुख पाहिजे असेल तर फक्त पैसा आणि साधन उपयोग नाही, तर त्याच्याबद्दल आपल्याला चारित्र्य सुद्धा कळायला पाहिजे, समजायला पाहिजे. आणि हे चारित्र्याचं शिक्षणच मनाचे श्लोक आपल्याला देत आहेत. सुख म्हणजे जीवनाचं खरं कल्याण होणं. आणि मग खरं कल्याण होण्यासाठी प्रपंच तर चांगला व्हायलाच पाहिजे, परंतु प्रपंचाच्या बरोबर परमार्थ सुद्धा चांगला व्हायला पाहिजे. स्वामी समर्थांनी, रामदास स्वामींनी कधीही प्रपंचाचं महत्व कमी लेखलेलं नाहीये. आणि त्यांनी सांगितलंय प्रपंच करावा नेटका, पण नंतर मग परमार्थाचे सुद्धा पाठीमागे लागलं पाहिजे. दासबोधामधला दशक 11 आणि समास 3 शिकवण निरूपण असं ते आहे. आणि त्या सगळ्या समाजाचा जो सार पूज्य बाबा बेलसरेंनी काढलेला आहे त्या समाजाच्या प्रस्थानामध्ये, त्यांनी त्यात सांगितलंय
की मानवी जीवनामध्ये दोन अंग आहेत. एक अंग आहे प्रपंच आणि दुसरा आहे परमार्थ. दोन्ही अंगांची समतोल वाढ होण्यात जीवनाचं सौंदर्य साठवलेलं आहे. आणि हे सौंदर्य तुम्हाला जर का मिळायचं असेल तर तुम्ही तुमच्या गळ्यात ती 15 अत्यंत शोभिवंत मण्यांची माळ घातली पाहिजे. ते 15 मणी कुठले आहेत? एक, जीवन यशस्वी होण्यासाठी प्रपंच आणि परमार्थ दोन्ही पाहिजेत. 2, आळसासारखा शत्रू नाही, त्यांनी जीवनाची नासाडी होते. 3, सकाळी लवकर उठावं. 4, सकाळी आत्मचिंतन करावं. 5, सकाळी पाठांतर करावं. 6, गोड वाणीनी सर्व लोकांना खुश ठेवावं. 7, आपलं कमावून आपण खावं, कुणाचंही फुकट घेऊ नये. 8, आपल्या व्यवसायामध्ये अत्यंत खबरदार असावं. 9, ग्रंथ वाचन करून अभ्यास करून त्यावर मनन चिंतन करावं. 10, आपापल्या व्यवसायाचं अतिशय उत्तम असं ज्ञान असावं. 11, अडचणीत सापडलेल्या माणसाला मदत करावी. 12, दुसऱ्यासाठी शरीर थोडं तरी कष्ट व्हावं. 13, भगवंताचे आपण विश्वस्त आहोत ह्या भावनेने सगळा आपला प्रपंच करावा. 14, प्रपंचामध्ये आवश्यक तेवढा पैसा अवश्य असावा आणि त्यासाठी प्रयत्न करावा. 15, परमार्थामध्ये आपण आपला शोध घ्यावा. ही 15 महिन्यांची माळ जो गळ्यात घालून जीवन जगेल त्याचं जीवन धन्य होईल असा श्री समर्थांचा अभिप्राय आहे. ईश्वर कृपा असेल तर सर्व कल्याण होते, अशक्य ते शक्य घडतं. आणि मग चांगल्या मार्गावर जर का गेलो असेल तर असंख्य गोष्टी घडतात, त्याची आपण असंख्य उदाहरणं बघतो. काही उदाहरणं अशी आहेत. गोंदवल्याला जर का आपण कधी गेला असाल तर तिथे रोज हजारो लोक जेवण आणि प्रसाद घेतात. कुठल्याही पद्धतीचे पैसे द्यायला लागत नाहीत, स्वेच्छेने दिले तरच. म्हणजे ही तिथे गोष्ट घडते. आपण वारकरी आता 2 वर्ष वारी बंद आहे म्हणून, परंतु आज शेकडो वर्ष लाखो वारकरी कुठल्याही निमंत्रणाशिवाय कुठल्याही स्पॉन्सरशिप शिवाय पंढरीची वारी करतात. केवढ्या मोठ्या गोष्टी घडतायत. आपण जर का कधी अमरनाथ यात्रेला गेला असाल तर त्या अमरनाथ मार्गावर अत्यंत दुर्धर असा मार्ग आहे, कठीण असा मार्ग आहे. अत्यंत दुर्गम अशा ठिकाणी सुग्रास पक्वांनासह गरम जेवणाचे लंगर असतात. तुम्हाला जे पाहिजे त्या पद्धतीचं जेवण तिथे विनामूल्य मिळत असतं. गरम जेवण मिळत असतं. अत्यंत प्रेमाने तुम्हाला देत असतात. विनामूल्य प्रसाद भोजन मिळतं. अनेक ठिकाणी अशक्य गोष्टी घडतात. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. स्वामीजींचं विवेचन ह्या श्लोकावरचं बघू. त्यांनी एक अत्यंत छान गोष्ट इथे दिलेली आहे, रूपक गोष्ट, प्रतीक गोष्ट. ती खूप छान आहे. एक लोभी मनुष्य रोज जमीन उकरून मोहराचा अंडा पाहत असे. अगदी तो तोंडातोंड भरलेला मोहराचा अंडा पाहून त्या लोभाला मोठा आनंद व्हायचा. म्हणजे तो जमीन उकरायचा, अंडा बघायचा आणि तो अगदी पूर्ण भरलेला अंडा पाहून त्याला खूप आनंद व्हायचा. तसा तो लोभी मोठा रामभक्त सुद्धा होता. मोठा म्हणजे मोठेपणा मिळवण्यापुरता असंच केवळ नाही. त्या लोभाने पूर्वी प्रतिज्ञा केली की हंडाभर मोहरा मिळाल्या की मी रामभक्ती वळेन. आणि मोहराचा हंडा भरल्यावर हा लोभी रामभक्तीकडे अधिक वळला. त्याला तो जेव्हा मिळाला तेव्हा. आणि मग त्याला खरोखरच एक वेगळं समाधान वाटायला लागलं. तरी सुद्धा दिवसातून हा एकदा हंडा पाहण्याचा त्याचा उपक्रम रोज चालूच असायचा. एक दिवस राम त्या लोभ्याच्या स्वप्नात आले आणि त्यांनी तो हंडा उलटा करून त्याला दाखवला. त्यांनी पाहिलं तर त्यातला फक्त पहिला जो थर होता वरचा तो मोहरांचा होता आणि खाली सगळी माती भरली होती. ते रामाने त्यांना दाखवलं. स्वप्नातल्या रामाने त्या लोभ्याच्या मुलांनी, त्याला माहिती होतं बाबा वरच्या मोहऱ्या बघतात, त्यांनी खालच्या मोहऱ्या काढून घेतल्या होत्या. आता हे बघितल्यानंतर लोभी रडायला लागला. तेव्हा राम त्याला म्हणाले, अरे बाबा तू इतके दिवस मोहरांचा वरचा थरच पाहून खुश होत होतास ना. तुला मी खरी गोष्ट अशासाठी सांगितली की हंडा तोंडाखाली रिकामा असून सुद्धा तू वर सुख मानत होतास. तसंच तुझ्या देहाचं सुद्धा आहे.
तुझा देह सुख साधनांनी काठोकाठ भरलेला आहे असे तू मानतोयस, तेही समाधान खोटं आहे. हंडा भरला अशी कल्पना करून घेऊन तू माझं नित्यस्मरण करत जास, तेवढ्यानेही तुला समाधानाचा अनुभव आला ना. तो आता अधिक आणि खराखुरा घे. नुसत्या भासाने समाधान घेतलं, आता प्रत्यक्ष वस्तुस्थितीचं समाधान घे. आणि हे जेव्हा प्रत्यक्ष रामाने त्याला सांगितलं तेव्हा लोभ्याचे डोळे उघडले. स्वप्नातून आणि झोपेतून तो खडखडीत जागा झाला. खऱ्या पद्धतीने त्याचे डोळे उघडले. त्यांनी रामस्मरणाचा थोडा अनुभव आधीच घेतला होता. आता विवेकाने कुडी कल्पना म्हणजे मी देह आहे ही कल्पना त्यांनी पालटून टाकली आणि मनाने रामाबद्दलचा आदर वाढवला. मनाला रामाच्या ठिकाणी स्थित करून सुख मिळवले. आणि हाच या सगळ्या या श्लोकाचा अर्थ आहे. नामदेव महाराजाचा अभंग जे आहे स्वामीजीने या ठिकाणी दिलेला आहे. दाही दिशा मना धावसी तू सैरा, न चुकती येरधार कल्पकोटी. विठोबाचे नामी दृढ धरी भाव, येर सांडी वाव मृगजळ. भक्तिमुक्ती सिद्धी जोडोन या कर, करीती निरंतर वळगणे. नामा म्हणे मना धरी तू विश्वास, मग गर्भवास नव्हे तुझ. श्रीराम. तर अशा ठिकाणी आज आपण 36 ते 40 या श्लोकांचा अन्वयार्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचा सारांश थोडक्यात असा म्हणता येईल. समर्थ सांगतात, हे म्हणा, भगवंत हा नेहमी खऱ्या भक्ताजवळच असतो. तो कधी भक्ताची परीक्षा पाहिल, त्याची कसोटी पाहिल, पण त्याच्याकडे कधीही दुर्लक्ष करणार नाही. भक्त संकटात सापडलं की त्याला कुठल्या ना कुठल्या प्रकारचं तरी नेहमी सहाय्य मिळतं. भगवंताचं प्रत्यक्ष दर्शन तुला आनंदाने आश्चर्यचकित करेल. अत्यंत उत्कृष्ट समाधान देणाऱ्या भगवंत कृपेला प्राप्त करण्यासाठी स्वतःचे सर्व चंचलत्व सोडून दे आणि त्याच्या ठायी मना तू अखंड स्थिर राहा. स्वतःतले सर्व दोष झटकून आपल्यामध्ये सुयोग्य बदल घडून भगवंताच्या अत्यंत जवळचं स्थान मिळवून तू तिथे कायमची वस्ती ठेव. तू भगवंताच्या जवळ मनाने कायम राहा. अशा पद्धतीचा हा सगळा 5 श्लोकांचा आपण थोडक्यात सारांश बघितला. आता नेहमीप्रमाणे आत्मचिंतन प्रार्थना मी करतो. त्याच्यानंतर अंजली 5 श्लोक मिळेल आणि जर कोणी असेल उपलब्ध तर आपण शेवटची प्रार्थना सुद्धा घेऊया. मी आत्मचिंतन प्रार्थना सगळ्यांच्या वतीने करतो. हे आत्मचिंतन प्रार्थनेचे शब्द अत्यंत महत्वाचे आहेत आणि ज्या मार्गाने आपल्याला ह्या मनाच्या श्लोकांच्या साधनेची वाटचाल चालायची तो मार्ग सांगणारे हे शब्द आहेत. म्हणून रोज आपण ही आत्मचिंतन प्रार्थना प्रत्येक पाठाच्या नंतर करतो. मी प्रार्थना सुरुवात करतो. आपण आपल्या प्रार्थनेच्या स्थितीमध्ये जा. माझ्या आंतरिक शक्तीला स्मरून मी माझे स्वतःचे खरे कल्याण करून घेण्याचा निश्चय करीत आहे. माझे व्यक्तिमत्व आजवर मी जसा वागलो तसं बनलं आहे. माझ्या यापुढल्या प्रेरणा चांगल्या राखण्याचा मी निश्चय करीत आहे. मला आलेल्या वाईट अनुभवांबद्दल मी इतरांना दोष देण्याऐवजी आत्मचिंतन करीन. खोटे समाधान घेण्यापेक्षा धैर्याने आणि सद्बुद्धीने काम करीन. त्यामुळे मला यश मिळेल, शांती मिळेल आणि ती टिकेल. ज्या प्रमाणात मी हे चिंतन करीत आहे त्या प्रमाणात ती शांती मला आताही मिळत आहे. हरिओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. श्रीराम. म्हणा श्लोक अंजली. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा एव संवित आहे. कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. सुखानंद आनंद कैवल्यदानी. नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा. उडी घालितो संकटी स्वामी तैसा.
हरी भक्तीचा घाव गाजे निशाणी उपेक्षी कदा रामदासाभिमानी मना प्रार्थना तुझला एक आहे रघुराज थकीत होऊन पाहे अवज्ञा कदा होय दर्शी न कीजे मना सज्जना राघवी वस्ती कीजे जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे जयाचे नियोगे समाधान बाणे तया लागी हे सर्व चांचल्य तीजे मना सज्जना राघवी वस्ती कीजे मना पाविजे सर्व ही सुख जेथे अति आदरे ठेविजे लक्ष तेथे विवेके कुडी कल्पना पालटीजे मना सज्जना राघवी वस्ती कीजे जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. हरिओम. माधुरीताई उत्तर द्या, आता प्रार्थना घेतली. हरिओम. आंतरशक्ती विकास प्रार्थना. अनंत अस्तित्वाचे आणि विशालतेचे प्रतीक असलेल्या महाशून्य बिंदूचे एकाग्र चिंतन करून मी ही प्रार्थना करीत आहे. माझी आंतरिक शक्ती विकसित होण्यासाठी ही प्रार्थना मला सहाय्यभूत हो. माझ्या मनाच्या दृढ निश्चयाने शरीरातील असंख्य पेशी आणि संप्रेरके यामध्ये अपूर्व ऊर्जा निर्माण होऊ शकते. मानसिक धैर्य, शांती आणि ज्ञानपूर्ण निष्ठा यामुळे माझी आंतरिक शक्ती अधिक बळकट होत आहे. या प्रक्रियेचा भाग म्हणून आरोग्यपूर्ण जीवनासाठी माझी प्रतिकार शक्ती, संरक्षक शक्ती अधिकाधिक दृढ हो ही प्रार्थना. मी सर्वशक्तिमान निसर्गा, मी माझ्या जीवनाला हेतू विशालतेचे ज्ञान, सत्कर्म आणि सर्व कल्याणाचा संकल्प याची जोड कायम ठेवेन. या ज्ञानसिद्ध प्रयत्नाने माझे, कुटुंबाचे, समाजाचे, राष्ट्राचे आणि मानवतेचे कल्याण हो ही प्रार्थना. हरिओम तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु. हरिओम तत्सत् समतार्पणमस्तु. हरिओम तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु. हरिओम. ओके. ओके. हरिओम. हरिओम.